आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या उपकरणाची राष्ट्रीय स्तरावर निवड। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सोनखाम आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या उपकरणाची निवड राष्ट्रीय स्तरावर करण्यात आली असल्याने या मुलाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। सोनखाम आश्रम शाळेच्या इयत्ता 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थी जोसेफ नाईक याने फार्मर्स सेफ्टी शील्ड म्हणजे शेतकऱ्यांना सुरक्षा प्रदान करणाऱ्या उपकरणाची निर्मिती केली आहे। या उपकरणामुळे जंगली हिंस्र प्राण्यांपासून सर्पदंश तसेच कीटकनाशकाच्या संपर्कामुळे होणाऱ्या नुकसानीतून संरक्षण मिळते। याला एक स्मार्ट सुरक्षा प्रणाली विकसित करणे असे म्हणतात। या उपकरणाद्वारे शेतकऱ्यांच्या गळ्यात एक बेल्ट बसवला जातो आणि त्याच्या खांद्यावर कमरेला बांधलेल्या उपकरणात जोडणी राहते। जंगली प्राण्यांनी हल्ला केल्यास 320 व्होल्टचा झटका हिंसक प्राण्याला लागू शकतो, ज्यामुळे तो शेतकऱ्याला सोडून पळून जातो। शेतकऱ्याला यातून रात्रीच्या वेळेस बॅटरीचा उपयोग होऊ शकतो आणि मनोरंजनासाठी संगीत ऐकू शकतो। अशा प्रकारे हे उपकरण आहे। हे उपकरण तयार करण्यासाठी फक्त 140 रुपये खर्च आल्याचे विद्यार्थ्याने सांगितले। हे उपकरण राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात मांडण्यात आले होते। त्यात या उपकरणाला पहिले पारितोषिक मिळाले। त्यामुळे आता या उपकरणाची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे। सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।